आता कसं आहे? यम्मी आहे बाई. हे गाइस, सो गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तो मैंने ये सोचा है कि मैं आज से हिंदी में ही व्लॉग बनाऊं, क्योंकि ऑलमोस्ट वैसे भी हम घर में ना हिंदी बात करते हैं, लेकिन मैं आप सब लोगों की वजह से मैं महाराष्ट्र में रहती हूँ ना, तो मी सगळ्यांसोबत मराठीतच बोलते. तो मैंने ये सोचा है कि मैं जो भी व्लॉग आता भरपूर जण म्हणत होती की बाबा दीदी तू नहीं अर्ध हिंदी अर्ध मराठी. तो भाई ये कुछ हंसने वाली बात नहीं है. मैं घर में वैसे भी हिंदी बात करती हूँ, बस आप लोगों के साथ सबके साथ मैं मराठी बात करती हूँ, तो मेरी जो हिंदी का टोन है वो भी सब बिगड़ चुका है. तो जब पापा थे ना, तो पापा कभी भी मराठी में बात करने नहीं देते थे, घर में हिंदी ही बात करना पड़ती थी. लेकिन अभी कैसे मम्मी तो फिर थक जाता है. तो मैंने ये सोचा है कि मैं धीरे धीरे मेरे ऑडियंस को हिंदी प्लस मराठी दोन्हीमध्ये पण कम्फर्टेबल करू. सो मी दोन्ही पण लँग्वेजमध्ये आता ब्लॉग बनवणार आहे. आणि मी चहा ठेवली, म्हणजे मी नाही ठेवली, मम्मानी ठेवली, तर आता मी ती घेणार आहे. आणि आज माझा फास्ट है. मैंने आपको बोला था ना कि घर पे फंक्शन है, तो घर पे यही फंक्शन है कि मैंने 16 सोमवार के व्रत किए थे. तो आज का 16वां सोमवार है, लेकिन 14 अप्रैल की वजह से मैं कोई घर पे जो है कार्यक्रम नहीं रख पाई, क्योंकि कॉलोनी में भी है ना, तो वो अच्छा नहीं लगता कि बाबा चलो इसने हटक से कर लिया, म्हणजे मला कोणाच्या डोळ्यावर नाही यायचं सरळ सरळ म्हणून. तर नेक्स्ट मंडेला आपला कार्यक्रम असणार आहे आणि त्याचा मी पूर्णपणे ब्लॉग टाकणार आहे. सो आजचा माझा लास्ट सोमवार असणार आहे. लास्ट सोमवार म्हणजे नॉर्मल, म्हणजे तो जो मी उपवास ठेवायची त्याच्यात मी पूजा वगैरे सगळं करावं लागायचं मला इव्हिनिंगला. म्हणजे 2 टाइम आंघोळ करून मग संध्याकाळी पूजा करून मॉर्निंगला वेगळी पूजा असं करून मला ते 16 सोमवार करावं लागले. पण आजचा 17वा सोमवार आहे, तर आज मला पूजा वगैरे करायची काही गरज नाही, जस्ट नॉर्मल असंच. बट मी आज पण तिखट काही खाऊ नाही शकत फराळासाठी. जे काय असणार ते फ्रूट्स वगैरेच मी घेऊ शकते. सो गाइस, आज की 14 अप्रैल है, तो मुझे बहुत जल्दी शॉप पे जाना है. तो मैं जल्दी से फटाक से रेडी होंगी. मी रोज सारखी गुळगुळ करणार नाही. पटकन चहा घेते, पटकन आंघोळ करते आणि लवकर शॉपवर जाते. तर भेटू आपण डायरेक्ट आता शॉपवरती. आज तर फास्ट आहे माझा, खाण्यापिण्याचा तर काही विषयच येत नाही. सो डायरेक्ट आता शॉपवरती भेटू. ब्लॉगच्या चक्करमध्ये माझी चहा किती आवडली, म्हणजे मी पूर्ण कप भरून चहा घेते ना, तर ती आज ब्लॉग स्टार्ट केला ना, तर मी तुम्हाला माहिती एकदा बोलत गेली ना फ्लो मध्ये इतकं बोलती की ती आउटून गेली सगळी. पर दुसरं क्या बोलना था यार मुझे, यार मी असं का करती, मैं विसरून का जाती. हाँ भाई साहब, मुझे ये बोलना था कि यार गाइस मेरे फेस पे ये जो ग्लो है ना, म्हणजे मी जो उठल्याच्या नंतर जो ग्लो येतो ना भाई साहब, तो वेगळ्याच लेवलचा असतो. दिवसभर मला नाही माहिती, पण सकाळी उठल्याबरोबर उठल्याबरोबर मी जे काही फ्रेश असते आणि असं शाईन करतो ना माझा फेस, स्वतःवरच इतकं प्रेम येतं ना मला. आता मी चहा घेते, बस झालं स्वतःवरचं प्रेम. हाय एव्हरीवन, तर मी पोहोचली जस्ट शॉपमध्ये आणि आज नेहमीप्रमाणे मला झाले परत एकदा लेट. आणि ही कुर्ती कशी वाटते मला कमेंट्स करून नक्की सांगा. मला ना मी कधी कधी खरंच खूप जास्त क्यूट दिसते आणि काही कपडे माझ्यावरती छान पण वाटतात. ही क्यूट आहे तर वाटणारच ना. तर आज आहे 14 एप्रिल आणि मला खूप सारे कार्यक्रम आहेत, तो सो मी तिकडे जाणार आहे. तर आजचा ब्लॉग छोटा होईल, त्यासाठी अगोदर सॉरी, छोटासाच होणार आहे. तर आता मी जातीये, तर भेटू आपण थोड्याच वेळात. दे ना लागतील, मला जायचंय कार्यक्रमात. तर गाईज, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की आज माझा फास्ट आहे, तर त्यामुळं मी नाही का ज्यूस घेतली. ज्यूस पिला दो या तुम्ही मला हसू नका यार. मी आता व्लॉगिंग स्टार्ट केली ना, मग मला अनकम्फर्टेबल होतं. A few hours later. हे गाईज, तर मी आता जस्ट आली आहे आणि मी खूप जास्त जाम थकली आहे. आणि आज आहे ना 14 एप्रिल आहे, त्यामुळे आम्ही लवकर शॉप बंद करणार आहे. कितीला बंद करणार आहे रे? गी ना. तो आज मैं 7 बजे ही शॉप बंद कर दूंगी. आणि आज ना माझा फास्ट है ना, नहीं रे भाई, ये 7 बजे का है ना, तो कोई ना 7 बजे का तो बोल सकते ना. आणि ते हा व्हिडिओ आता थोडी येणार आहे, हा व्लॉग
हा व्लॉग उद्या पण नाही येणार, 4-5 दिवसांनी पडन. 4-5 दिनों के बाद ये व्लॉग. मग मी म्हणून तर मग कोणाला माझं लोकेशन नाही कळायला पाहिजे, मी कधी काय करते म्हणून त्यांना कळायला नाही पाहिजे म्हणून मी. करोडानं पैसे पडला भाई करोडाचा पैसा आज नसं सेफ्टी इम्पॉर्टंट आहे की नाही. मग तुला आणून देऊ का चांगलं. त्या दिवशी ते दादा आणलं बाई. ए भाई कुछ मतला जाने दे भाई तू. हाँ तो गाइस मैं ये बोल डायरेक्ट कोणी दिसलं रागचीर चाल डायरेक्ट लिहिलेलं आहे, कानून लिहिलेलं आहे किती 134 तर कानून आहे आपल्यावर. आपल्याला सेफ्टीसाठी आपण काही करू शकतो. आपल्याला हमला झाल्यावर तू हमला झाला, तू तर पहिलेच लेडीच आहे. तू म्हणशील यांना तर मला हे केलं थांबवलं थोडं खाट खाट झालं. मग काचपूस शिवकर आता कोण येणार. शिवकर नाही उलट अजून तू. अच्छा डायरेक्ट काहीच पाहायचं नाही. जल्दी से ये पूछ ले. और तेरे को पता है क्या, मैंने कुछ न्यू स्टार्ट किया है कि अब हम व्लॉगिंग है ना हिंदी में करेंगे. मेरी हिंदी बहुत बेकार है. तो ठीक है ना, तो मेरी भी आप लोगों के साथ रह रहे कि मेरी भी हिंदी की पूरी वाट लग चुकी है. माझ्यासोबत आता 1 महिना भी तसं नाही रे, म्हणजे मी सगळे मराठी, आता सगळे मराठीच आहेत ना, कोणीच माझ्यासोबत हिंदीत बोलत नाही. तर माझी तर ऑलरेडी तिकडून काहीच एवढा काम चुका लगेच सुरू झाला इथून. जाऊ दे हॉटेलात कोणते ना आता तू बोलली आता 5 मिनिटापूर्वी बोलली तू. गाईज आम्ही साई प्रसादला जेवायला जाणार आहे. साई प्रसादला नॉनव्हेज मी खात नाही, मी प्युअर व्हेजिटेरियन आहे. मग भोज मध्ये जाऊन आपण भोज मध्ये काय आहे, तू एवढी मोठी थाली खाशील का. नाही तिथं माहितीये का 300 रुपयात माहितीये का अनलिमिटेड रस होतो. मी ना एकदा मी मावशी गेली. मी ना मी माझी मावशी आमची म्हणजे माझे मम्मी पप्पा सोडून सगळे गेलते. म्हणजे ते आलते नाही, मा भाऊ पण नाही आलता. तर आमचे 4 घर आहे का त्याच्यातली 3 घर पुढे तिथं गेलतो आम्ही. कम से कम मी एकट्याने ती प्लेट राहते वाटी त्यांना आणून ठेवला आमच्यापाशी बघून. तो माणूस तिथं वाढला होता, तो थकला होता माझ्यासमोर. मी त्यांना वाढलं का एवढा खात होतो डायरेक्ट. मी खोटं बोलती का की हा दादा चप्पल हा खूप जास्त जेवतो म्हणून. पण ठीक आहे, तो लहान आहे ना, म्हणजे अजून ते लहान लेकरांचं असतं. पण तर असो आता कस्टमर आले तर आता पटकन आवरू आणि निघू आता, कारण की थोडाच वेळ. बोला ना दादा, क्या बोलना है तेरा. 1000 लाईक 1000 लाईक फक्त 1 मिलियन लाईक. गाईज माझं स्वप्न पूर्ण झालं. 1 मिलियन लाईकचं माझं स्वप्न पूर्ण झालं. माझं इंस्टाग्राम वरती 54 मिलियन एक रील्स गेली आणि त्याला शेअर आहेत 1.2 का 3 मिलियन्स आणि लाईक आहेत 1.1 मिलियन. थँक्यू सो मच गाईज. आणि बघा आम्ही एवढं थकलोय ना खूप जास्त. भाई मला तर फास्ट आहे ना, मला तर सुधरतच नाही. मम्माला मी फोन करून विचार ज्यूस बिस्किट, मी घरी जाऊन जेवण करणार आहे. मला काय चालते. तुझे पेमेंट मग कट करणार आहे मी. काय जाय ग. सो गाय हे पोरग रोज लहान. भाई मला तर याच्यामुळे लग्नच नाही करायचं भाई. असं लेकरू असेल तर रोज पैसे मागतो. पैसेच लाड नसला पाहिजे लेकराचा. खायचा लाड आहे तो. हा एवढं काय खाय प्यायचा, एक लिमिट असती. रोज काय भंडारा आहे काय. काल त्याला चहा पाजली तर आज बी लग मला येताना चहा घेऊन ये म्हणे. अरे काल त्याला चहा आणतोस खाऊ घातले मी जायकाचे. एवढं उन्हाळ्यास कोण चहा पितं. का होतं मी दररोज प्यायचं घरी असतो ना. दररोज घरची चहा वेगळी असती, ते रोजच पितात. आज बी आणायची. जास्त थकले ना मी तर, सो त्यामुळे मी ना हा व्लॉगचे इथे सेंड करतेय. रोशन मला हिशोब देतोय आज दिवसभराचा, कारण की मी तर बाहेर गेली होती ना थोड्या वेळासाठी. तर मग तो होती 7:30 झालेत. पण आता 14 एप्रिल असल्यामुळे सगळीकडे रॅली वगैरे चालू होईल ना, तर मला पण घरी जायला प्रॉब्लेम होईल. आणि मला आजचा फास्ट आहे ना, इतकी जोरात भूक लागली की मी सांगू नाही शकत. मी फक्त एक ज्यूस घेतला होता आणि एक उसाचा रस. तर आता अशी चक्कर येत आहे मला. सो आजचा व्लॉग मी इथे सेंड करते. जर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग, जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर हक्काने सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय, गुड नाईट. बनवलाय वरण भात म्हणजे मम्मीने, आणि पिल्लू आणि मी जेवणार आहे. मी तर अजून घ्यायचं सुद्धा बाकी आणखी जेवण.
कसं वाटते पिल्लू? हो, अजून टेस्ट पण नाही केला आणि लगी छान आहे. चलो फिर अभी खाना खाते. आता कसं आहे? यम्मी आहे बाई.